हेलो दोस्तों, बड़े बेटर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी घेतलेला आहे डिस्कवर 125चा कार्बोरेटर आणि त्या कार्बोरेटरमध्ये जर आज सांगण्याची गोष्ट आली तर आज मी तुम्हाला सांगणार आहे TPC सेन्सर। हे जो सेन्सर आहे आता याचे वायर तुटलेले आहेत, हा बदलणार आहे मी, पण तुम्हाला याची थोडीशी माहिती सांगतो मी। TPC सेन्सर आहे हा काम कसा करतो आणि याच्या गाडीमध्ये काम काय आणि याच्यापासून काय फायदा आहे आणि काय तोटा आहे। याच्यापासून तर तोटा तर नाहीच आहे, कारण का बंद जरी असलं तरी गाडीला काय एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, पण कधी कधी काय गाडीला प्रॉब्लेम येतो। तर हा TPC सेन्सर म्हणजे TPC सेन्सर म्हणजे थ्रोटल पोझिशन सेन्सर असा त्याचा लॉंग फॉर्म आहे। तर हा असा काम करतो जे आपण ही जी स्लाइड पाहिली, ही स्लाइड आहे, ही आपण जशी आपण ही स्लाइड वर खेचतो, समजा मूठ वाढल्याच्या नंतर आपण हे स्लाइड वरती जाते, जशी वरती जाते तसे हे सेन्सर सिड्याला सिग्नल करतं की जी स्लाइड आहे ही ॲक्सिलरेटर झालेली आहे गाडी। तर सिड्या काम काय करतं, हे सिग्नल सिड्याला देतं। सिड्याला सिग्नल गेल्याच्या नंतर सिड्या काय करतो, जे आपले डिस्कवर 100 आहे समजा, त्याच्या टाकीच्या खाली ते इग्निशन व्हाईट कलरचे इग्निशन कॉईल आहे, त्या कॉईलला करंटच्या द्वारे व्होल्टेज म्हणतो आपण, व्होल्टेजच्या द्वारे सिड्या काय करतं, त्याला थोडासा करंट जास्त पुरवतो। मग जास्त पुरवल्यानंतर जी इग्निशन कॉईल आहे ती जिथून स्पार्क करंट तयार होतो तो प्लग स्पार्ककडे जास्त पाठवतो। त्यानंतर प्लग स्पार्क आहे तो जास्त स्पार्क होतो आणि पेट्रोल पेटवण्यास मदत होते। त्यामुळे ज्यावेळेस आपण जोरात जरी ॲक्सिलरेटर ओढवलं जागेच्या नंतर, त्यावेळेस गाडी झटका न आणणं, पिकअप व्यवस्थित घेणं हे त्याचं आहे। समजा हे जर सेन्सर खराब झालं, काय गाड्यात जाणून येत नाही, पण जर हा सेन्सर जर खराब झाला तर ॲक्सिलरेटर ओढल्याच्या नंतर झटके मारणं किंवा स्लो स्पीडमध्ये चालल्याच्या नंतर थोडी गाडी दुक करणं, हे ह्या TPC सेन्सरचे लक्षण आहेत। तर समजा जरी आपली गाडी एकदम शोरूम टाईप चालावी वाटते, समजा जरी कसं असतं काही कस्टमर असे असतात का ते गाडीकडे एवढं काय वाटत नाही, बारीक सारीक हलके आपले सुरळीत चालवत नाहीत, घरी रेस धडसोड, त्यावेळेस हे सेन्सर तुटलेलं जरी असलं तरी काही जाणवत नाही। पण जे कंटिन्यू गाडी वापरतात त्यांना हे सेन्सर गाडी दुक करणे हे जर गाडी करीत असली आणि काही केल्याने जरी आपला फॉल्ट सॉल्व्ह होणार तर हा सेन्सर हा बदलावाच लागतो। आणि माझ्या हिशोबाने हा सेन्सर जर वायर तुटलेला असले तर 100% बदललाच पाहिजे, कारण गाडीची स्मूथनेस ही ह्या सेन्सरवर डिपेंड करते। तर TPC सेन्सरचं एवढंच काम आहे। जर व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा